थांबा. हा आंब्याचा मोदक असा बनतो की पाहूनच तोंडाला पाणी सुटेल. एक सिक्रेट स्टेप शेवटी आहे, मिस करू नका. संकट चतुर्थी स्पेशल हा मोदक इतका सॉफ्ट आणि ज्युसी आहे की गणपती बाप्पालाही नाही म्हणता येणार नाही. पण खरी जादू आहे शेवटच्या सिक्रेट इन्ग्रेडियंट्समध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी अनेक वेळा आंबा मोदक केला, पण असा टेस्ट कधीच आला नव्हता. मग एका आजीने सांगितलेला एक छोटासा सिक्रेट टिप्स वापरला आणि मोदक झाले बाजारपेक्षा मस्त. आज मी तीच सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. पिकलेला आंब्याचा पल्प, नारळाचा कीस, गूळ किंवा साखर तुमच्या आवडीप्रमाणे, विलायचीची पावडर, तांदळाचं पीठ आणि तूप. अतिशय अप्रतिम. सर्वात प्रथम आपण अगोदर सारण तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: कढईमध्ये तूप घ्या. त्यानंतर तुम्ही यामध्ये मनुके, ड्रायफ्रूट्स सर्व ते तुपामध्ये परतून घ्या. त्यामध्ये जायफळ, विलायची पावडर ॲड करा, जेणेकरून आपल्या या मोदकाला अधिकच चव येते, अप्रतिम लागते. त्यानंतर यामध्ये थोडीशी सुंठ पावडर टाका, जेणेकरून ती देखील ही चवीला अप्रतिम लागते. हे सर्व ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घ्या. त्यानंतर येतो आपला नारळाचा कीस, ओल्या नारळाचा कीस यामध्ये ॲड करा. त्यानंतर गूळ ॲड करा आणि यामध्ये सिक्रेट पॉईंट येतो जो की मिल्क पावडर. हो मैत्रिणी, यामध्ये मिल्क पावडर ॲड. सारणमध्ये ज्यावेळेस तुम्ही मिल्क पावडर ॲड करता त्यामध्ये चव दुप्पट होते. त्यानंतर दूध ॲड करून हे मिश्रण घट्ट तयार करून घ्या. हे सारण तयार आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट येतो आपल्याला यामधलं पीठ तयार करून घ्यायचं आहे, उकड तयार करून घ्यायची आहे. कढईमध्ये दूध घ्या. हो, दुधामध्ये थोडंसं तूप ॲड करा. त्यानंतर आपण मँगो पल्प घेतला होता तो ॲड करा यामध्ये आणि तांदळाचं पीठ ॲड करा आणि ह्या स्टेजमध्ये मिल्क पावडर ॲड करा, जेणेकरून अजून दुप्पट आपल्या ह्या मोदकाची चव येते आणि जास्त वेळ नरम राहतात. कारण ज्यावेळेस मोदक तयार करतो ते तांदळाच्या पिठामुळं फाटतात आणि लवकरच कडक होतात. पण मिल्क पावडर ह्या रेसिपीमध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे, जेणेकरून तुमच्या हा मोदक जास्त वेळ 7-8 घंटे मऊ आणि लुसलुसीत राहील. त्यानंतर सर्व साहित्य मिक्स करून आपण याची उकड काढून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक थोडंसं झाकण ठेवून स्टीम करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ ॲड करून तांदळात पीठ घालून घट्ट मिश्रण तयार करा. थोडं तूप लावून मोदकाचं मिश्रण तयार करा. थोडं तूप. सिक्रेट टिप्स: शेवटी 1 चमचा गरम दूध घाला. सॉफ्ट मोदक गॅरेंटेड. हे सर्व साहित्य मिक्स करा, त्याचा गोळा तयार करा आणि हाताने तुम्ही देखील ही मोदक तयार करू शकतात किंवा मोदकचा साचा असेल त्यामध्ये तुम्ही हे मोदक तयार करू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. इकडे इडलीच्या पात्रामध्ये ज्या